सिस्टम मध्ये खाली आवाज द्या, खाली मॉनिटरला आवाज द्या, खाली. हॅलो, एक दोन मॉनिटर पुढे पाहिजेत कीर्तनाला, कधी लक्षात ठेवायचं. त्याशिवाय ते कीर्तन कसं व्हायचं. हॅलो, कडक आवाज थोडासा, थोडंसं माहिती सर, थोडंसं त्यांचं दिसू द्या पुढं सर. जय श्रीराम कडक ठेवायचं. हॅलो हॅलो घेऊन द्या थोडा. हरे हॅलो हरे रामकृष्ण रूप पाहता लोचन
बाबा सिस्टीम वाले काय करायचं दोन साऊंड अलीकडे म्हणजे मागं राहतात त्याच्यापेक्षा पुढं ठेवलं तर बरोबर पुढं एकदम पुढं म्हणजे तुम्हाला त्रास होणार मला इथं ही बोलताना कायच म्हणताना आवाज हॅलो खाली आवाज आला वर घ्यायचा आवाज काय मिळाला जास्त पंढरीची वारी आहे माझे पंढरीची वारी आहे माझे आणि कला करे तीर्थव्रता पंढरीची वारी आहे Bye.
थोडासा गॅप ठेवा म्हणजे आम्हाला आवाज येईल आता आवाज आला म्हणजे त्यांना त्रास व्हायचा नाही आज सिस्टीम आम्ही सारखं म्हणायचा आवाज वाढवा ते योग्य दिसत नाही
पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायन अहर्निशी मुखी नाम नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवास गायन अहर्निशी मुखी नाम पांडुरंग करू पांडुरंग करू माते गाय मदत करते तो का करत तुझला लाडके लढवाळ मागत असे तुझ वंदे ना हृदय चरणीचे सेवे लागे सेवक धार तो मचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवाया वैन करावा तुका भासरा माळे विषहारी परिहारीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापक सर्व जीवा तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा जगद्गुरु तुकाराम महाराज की अनुरेनो आया Hare
शंभो कैलासीचा राजा त्यासी नमस्कार माझा त्यासी नमस्कार माझा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या किंवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गाईन अहर्निशी मुखी अनंत कला अनंत कृपानिधान भक्त करोवरून आलय रुक्मिणी प्राण संजीवन सर्व जगदाधार पंढरीश भगवान परमात्मा सकल संत मायबाप ज्यांचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेले ते श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबार आहे यांचा 3 चरणाचा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे। का निवडलेला आहे कशासाठी निवडलेला आहे ज्यांनी एकादशी धरली त्याला कळल बर का आम्ही जास्त बोलत अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आहे 3 चरणाचा आहे आणि या अभंगातून माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी निष्ठावंत वारकऱ्याचे 3 नियम जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात। विठाला विठाला सेवेला प्रारंभ करण्याबरोबर थोडासा परिहार किम निमित्ताने सेवा या ठिकाणी आहे। बाप सद्गुरु मांढरे अण्णा व कैलासवासी गुलाबराव शिर्के बाबा आवाज द्या थोडासा यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी 50वा सुवर्ण महोत्सव सोहळा या ठिकाणी आपल्या गावामध्ये मौजे टोनपेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी आपल्या गावामध्ये 50वा सुवर्ण महोत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। सगळ्यांनी आता तुमच्यासाठीच एकदा टाळ्या वाजवा। काय काय गावात टाळ नाही तर काय काय गावात विना धूळ खात पडलाय काय काय गावातल्या पकवानाच्या वाद्या तुटल्या ते काय काय गट्या चुलीला नेल्या काय काय गड्यांनी पण आपल्या गावामध्ये देवीचे धन्यवाद थोड्यात वारकरी माणसं आपलं गाव वारकऱ्यांचं आहे आणि आपल्या गावामध्ये 50वा सुवर्ण महोत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे हे महाराज भाग्याचं लक्षण आहे म्हणतात। आणि या कार्यक्रमासाठी माझ्याकडे आलेली 3ऱ्या दिवसाची कीर्तन पुष्प समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी कडून हे माझ्याकडे आलेलं कीर्तन पुष्प आहे। आमचे गुरुबंधू गुरुवर्य हरिभक्त पारायण आमचे मित्र समान असणारे आमचे अमय महाराज शिंदे बाबांनी सेवा माझ्याकडे दिली कार्यकर्त्यांचा बी फोन आला आणि ही सेवा या ठिकाणी मी घेतलेली आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्याकडे वारकरी मृदंगाचे वारकरी गायक या ठिकाणी उपस्थित आहेत। हरिभक्त पारायण आमचे गायनाचार्य गायनातील भीष्म छोटा भीष्म म्हटलं तरी काय हरकत येणार नाही आमचे लहान बंधू हरिभक्त पारायण सागर महाराज बाबांसाठी एकदा टाळ्या वाजवा। कारण का म्या चाल म्हणली की त्याच प्रकारची माझ्या मनातली चाल त्यांनी म्हणली की असं एकमेकाला कळालं पाहिजे एकमेकाचं अटॅच असलं पाहिजे कीर्तनकारासोबत। मी सांगतो कीर्तनकार गायक कसा तयार होतो पुढे गेल्या ऐका। आपल्या गावामध्ये सागर महाराज उपस्थित आहेत आणि आदरणीय तुकाराम महाराज सज्जनगडकर बाबा या ठिकाणी उपस्थित आहे। बाबांसाठी एकदा टाळ्या वाजवा। कारण का कारण गायन करणं एवढी सोपी गोष्ट नाही। ही पांढरी चारला ही झोपणार नाही ती परत आता संध्याकाळी 9 वाजच्या पुढं ही आता एवढं बसलंय म्हणजे ह्याच्यामुळेच बसलंय एवढी सोपी गोष्ट नाही। म्हणून या ठिकाणी कार्यक्रमासाठी मृदंगाचार्य महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य ज्यांनी आमच्या गुरुवर्यांची कीर्तन वाजवली ते हरिभक्त पारायण आमच्या कापूरवळचे ना कापूरवळचे मी
आमच्या गुरुनं आमच्या तुकाराम महाराजांसोबत आलो तुराडे महाराजांसोबत, त्यावेळेस तुम्ही वाजवायला होता. आता तुम्ही मग माझ्या बी कीर्तनाला वाजवताय, हे आमचं भाग्य आहे. ते आमचे हरिभक्त परायण श्रीनाथ महाराज कापरहोळचे, त्यांचंही दर्शन घेतो. आणि आमचे ओंकार महाराज ना, आदरणीय ओंकार, हात चांगला बरं का तुमचा. कारण मी सुद्धा वाजवतो म्हणून म्हणतोय, मी लय जणाला वाजवले मी सुद्धा. त्यामुळं आमचे ओंकार महाराजाचा हात सुद्धा चांगला आहे. आणि समस्त ग्रामस्थ बर का, पंचक्रोशीतील आलेले वारकरी, अजून काय माझा काय जास्त परिचय नाही बर का, दोन्हीही चोपदार बर का. शूटिंग वाले असतील, माईक सिस्टीम वाले असतील, आणि इथं बालगोपाळ उभा राहिलेले आहेत. वारकरी शिक्षण संस्था आहे का तुमची बाबा? कुठली? गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची. आळंदीहून वारकरी शिक्षण संस्था. सगळी लहान मुलं या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. सर्वांच्या लहान मुलांचं दर्शन घेतो. माय मावल्या या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, सर्वांचं दर्शन घेतो. या ठिकाणी ज्ञानोबा आहे, पांडुरंग भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबा आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवा यांच्यासाठी. कळतो का यांचं महाराज? अख्खा आयुष्य गेलं सगळ्यांचं तुमच्या, तरी तुम्हाला अजून देव होता आलं नाही. अहो इथं संत झाली पोरं लहानपणामध्ये, काहीतरी आदर्श घ्या जरा. म्हणून या ठिकाणी सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या चरणाचं दर्शन घेतो. आणि ही मला वाटतं आपल्यातली ती स्थिती बरं काही एका साईडला बसली ती म्हणजे चुकू नाही म्हणून. पण द्यावे ते धन्यवाद थोडे आहेत बरं का. माझ्या वडिलांची मिराची गादीवा बर का, म्हणजे तुझी चरण सेवा पुढचं चालू ठेवलंय महाराज बर का. तुम्ही सर्वजण या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. सर्व सुवर्ण महोत्सव सोहळा आहे. माईक सिस्टीम सुद्धा चांगली आहे बरं का बाबा तुमची. असं फक्त माईक सिस्टीम कधी रागवायचं नाही का. मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो, आपला व्यवसाय आहे ना, त्या व्यवसायाला कधी रागवायचं नाही महाराज, कधीच नाही. आणि सुंदर अशी सिस्टीम आहे. सिस्टीम वाल्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. तुम्ही सुंदर असं नियोजन केले, थोडं नियोजन आहे पण सुंदर आहे महाराज. का जास्त नियोजन करणं म्हणजे एवढं काय लय घाट घालणं एवढं महत्वाचं नसतं. फक्त आल्या आल्या मला लवकर घरात नेलं, चहा पाणी विचारलं, बाद झालं, तुमचं अख्खं गाव मला कळालं कसं आहे. माणुसकीचं गाव असलं ना, एक ह्यातला साऊंड कमी असला तरी चालल. विठाला विठाला. या तुम्ही सर्वजण या ठिकाणी 50व्या सुवर्ण महोत्सव सोहळ्यासाठी उपस्थित आहात. आणि या तुमच्यामुळे या कार्यक्रमाला लाभलेली भव्यता, दिव्यता आणि शांतता घ्यावी घ्यावी माझी सेवा. जगद्गुरु तुकोबा महाराजांचा आहे. 9 पर्यंत आपल्याला उरकायची, काळजी करू नका. मी वेळेच्या बाहेर जाणार नाही. थोडासा आवाज द्या बाबा. माझा आवाज कमी करू नका, माझा कसा बसलेला आहे त्याच्यामुळे आवाज कमी करू नका. मला पुढं मायंदाळ जायचंय, अजून 20 तारखेपर्यंत हिंडायचंय. बेकारी होईल माझी. उद्याच आजारी पडल्या मग परत अंगावर येतील लोक. अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा महाराजांचा आहे, 3 चरणाचा आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाने वारकऱ्याचे 3 नियम सांगितलेले ऐका. काही साधक मंडळी खाली बसली होती. महाराज वारकऱ्याचे तुम्ही 3 नियम सांगताय.
तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नियम केले, महाराजांनी सांगितलं आम्ही आमच्या जीवनामध्ये नियम केलं. नियम केल्यानंतर झालं काय? जगद्गुरु तुकोबराय सांगतात अहो वैराग्य प्राप्त झालं. वैराग्य माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना देव केला हो, नजराना देव केला. नजराना जगद्गुरु तुकोबराय ज्या शिळेवरती महाराज नामस्मरण करत बसत होते, दिनरजनी हा चिदांदा गोविंदाचे पोवाडे, त्या शिळेवरती नजराना आणून ठेवला. पण वैराग्य प्राप्त झाल्यामुळं, ऐका बर का, वैराग्य प्राप्त झाल्यामुळं जगद्गुरु तुकोबरायांनी ज्या शिळेवरती जे सोनं ठेवलेलं आहे, नजराना ठेवलेला आहे, त्या शिळेवरती पुन्हा महाराज भजन करायचं बंद केलं. ती शिळा रडायला लागली. ऐका, शिळा रडायला लागल्यानंतर नाही बापू त्या शिळेनं कोण बघत होतं माहितीये का? स्वतः महाराज पाहत होते. छत्रपती शिवाजी महाराज, महाराज दहन घेतायत का नाही. शिळेच्या डोळ्यातून पाणी आलं. महाराज ती शिळा पुन्हा इंद्रायणीमध्ये गेली. त्या शिळेनं महाराज स्नान केलं, पुन्हा जागेवरती येऊन बसले. पुन्हा जगद्गुरु तुकोबराय नामस्मरण करण्यासाठी त्या शिळेवरती बसले. हे पाहत होते महाराज. काय लौकिकता आहे, काय सामर्थ्य आहे, काय वैराग्य आहे. कल्पना करा, आपल्यातला जर महाराजांच्या जाग्यावर तिथं जर कोण असता आणि आपल्याला जर सोनं देऊ केलं असतं नजराना, शपथ आहे तुम्हाला देवाची, खरं सांगा, सोनं तुम्ही आम्ही घेतलं असतं का नाही. कीर्तनाला यायचं म्हटलं तरी मुगुटा चढवूनच यावं लागतं. माझ्या साठा विठाला नजराना तुम्ही आम्ही घेतला असता माय बाप. माणसांचं झालंय काय माहितीये का? वैराग्य सहजासहजी प्राप्त होत नाही. ऐका, माणूस एकत्र असताना खूप चांगला वागतोय, एकत्र असताना, पण माणूस खरा कुठं ओळखायचा माहितीये का? एकांतात असताना. एकांतात जो चांगला वागतो तो माणूस आहे, तो वारकरी आहे महाराज. जो नियमानं वागतो एकांतात, सगळ्यांच्या समोर महाराज मग सगळी मुकुटा चढवूनच इथं कीर्तनाला बसते. माझ्या सक्ता मी बी सांगितलंय, मी त्यातच आहे, मी काही वेगळा नाही. पण ऐका, नजराना देव केला, नजराना घेतला नाही. नाही नाही नाही, नजराना घेतला नाही. महाराज जगद्गुरु तुकोबराय नजराना एवढं मोठं वैराग्य कशामुळे प्राप्त झालं असेल? कारण महाराज 3 नियम जीवनामध्ये केले. महाराज वैराग्य प्राप्त झालं. असा काय अधिकार प्राप्त झाला तुम्हाला 3 नियमातून? माणसाने जीवनामध्ये नियम केले पाहिजेत वारकऱ्याने. असा काय अधिकार प्राप्त झाला जगद्गुरु तुकोबराय? महाराज सांगतात, अधिकार जगा काय आम्ही मात दिला पाय, आम्ही मात दिला पाय, जगा काळ खाय. आक जग ज्या काळाला घाबरत, आक जग ज्या काळाला घाबरतो तो काळ माझ्या जगद्गुरु तुकोबरायचं नाव घेतलं तरी नाम घेता नाम घेता काव्यम
तुकाराम नाम घेता का प्रेम माझ्या जगद्गुरु तुकोबरायचं नाव घेतलं तरी यम थरथर थरथर कापतो महाराज एवढा अधिकार प्राप्त झाला महाराज अजून काय झालं अहो जगद्गुरु पदवी प्राप्त झाली या विश्वामध्ये फक्त 3 जगद्गुरु झाले लक्षपूर्वक ऐका चौथा जगद्गुरु नाही माणसं अनेक पदव्या लावायला लागली थोडा घेऊन द्या अनेक माणसं पदव्या लावायला लागली जगद्गुरु 3 झाले कृष्ण म्हणजे जगद्गुरु 1 जगद्गुरु शंकराचार्य 2 तिसरे जगद्गुरु तुकोबा आहे आम्हाला अहो जगद्गुरु पदवी प्राप्त झाली ऐका जगद्गुरु फक्त 3 झाले चौथा जगद्गुरु नाही कृष्ण मध्ये जगद्गुरु का पदवी प्राप्त झाली आहे का देव आहे कृष्ण मध्ये जगद्गुरु देव आहे का पदवी प्राप्त झाली जिवंत बैलाची धार काढली महाराज देवाने राधेकडे बघत बघत जिवंत बैलाची धार काढली हो हा कृष्ण म्हणजे जगद्गुरु जगद्गुरु शंकराचार्य चित्रातल्या बैलाची धार काढली चित्रातल्या हा जगद्गुरु शंकराचार्य आणि माझे जगद्गुरु तुकोबा आहे भागीरथीला भेटायला गेले भागीरथी म्हणायची बाबा मला सारखं भेटायला येत जावा भागीरथी म्हणजे महाराज जगद्गुरु तुकोबराची मुलगी आहे आणि मुलीला भेटायला गेल्यानंतर कुठल्या महाराज सासरवासनीला वाटत नाही महिला मंडळ सांगा बरं मला की माझा बाप भेटायला यावा माझा भाव भेटायला यावा कुणाला असं वाटत नाही सासरवासनीला प्रत्येकीला वाटत बाबा भेटायला गेले जगद्गुरु तुकोबरा भेटायला गेले म्हटल्यानंतर भागीरथीनं सांगावं बाबा मला सारखं भेटायला यायचं सासरवासनीला वाटतं सारखं कुणीतरी माझ्या माहेरचं मला भेटायला वाटतं का नाही आनंद वाटतो त्या सारखं मला भेटायला या म्हटल्यानंतर महाराज म्हणले नाही अहो कुणाचं जाणं कधी आम्हाला काय माहितीये जगद्गुरु तुकोबरा म्हणतात कोण दिवस येईल कैसा नाही दिहासा बरोबसा कुणाची शाश्वती राहिली नाही भागीरथी सांगते महाराज बाबा जावा तुम्ही फक्त मला सांगून जावा जगद्गुरु तुकोबरा महाराज देहू गावामध्ये आलेले आहेत देहू गावामध्ये आल्यानंतर महाराज वाडवेला झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोला तो वैकुंठ श्रीरंग भगवान परमात्मा येऊन थांबला होता जगद्गुरु तुकोबराय गरुडावरती विराजमान झाले सदैव हे वैकुंठाला घेऊन गेले आपल्याकडे तेवढा वेळ नाही वैकुंठाला घेऊन गेल्यानंतर भागीरथीला कुणीतरी सांगितलं की बाबा गेले म्हणून धावत पळत महाराज देहू गावामध्ये आले पांडुरंगाचं मंदिर आहे जे कोणी देहू गावला गेला असेल त्यांच्या लक्षात येईल पांडुरंगाचं मंदिर आहे देहू गावामध्ये कोण गेलं नसेल तर महाराज पंढरपूर आळंदी देहू मरायच्या आधी करून घ्या विठाला विठाला पांडुरंगाच्या मंदिराच्या समोर भागीरथी उभा आहे देव थरथर थरथर कापायला लागला देवाला घाम सुटला आणि भागीरथीनं महाराज देवाला प्रश्न विचारला देवा खरं सांग माझ्या बाबाला कुठे घेऊन गेलास बाबा तिथून जी टाहो फोडला माझ्या भागीरथीनं बाबा गेले कोण
भागीरथी करी धाव बाबा गेले कोण्या धावा केला भागीरथीने मुलीने धावा केला जगद्गुरु तुकोबरासाठी. जगद्गुरु तुकोबराय खाली यायला निघाले. देवाने अडवलं महाराज चालला कुठं. सहजासहजी वैकुंठ कुणालाही नाही. तुम्ही तर सदैव देव वैकुंठाला घेऊन आला. चालला कुठं. देवा संत म्हणून तू या ठिकाणी मला आणलंय हे मला मान्य आहे, पण माझ्या मुलीसाठी मला खाली जावं लागेल. जगद्गुरु तुकोबराय खाली आले, मला पुढे जायचंय, चला. आणि भागीरथीची भेट घेतली. भागीरथीची भेट घेतल्यानंतर माय बापू आणि दुपारची वेळ ऊन कसं म्हणतोय बघा बरं. आता ऊन कस काय आज असलं ऊन होतं. जगद्गुरु तुकोबराय असल्या उन्हाचे आले होते आणि भागीरथीला सांगतात, भागीरथी काय लय उन्हाचा आलोय पण भूक लागली मला, पटकन काहीतरी कर. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लवकरात लवकर होणारा पदार्थ बनवला. नव चुली काय तुमच्याकडे आलते सुगरणींना सांगू. हा नव चिजा डोक्या पदर आहे तिने तरी सांग. राहून दे आता घेऊन. पाट बोला, मी कीर्तन सोडायचो ना, बेकारी होईल माहिती. त्यात माझं घड्याळ पडलंय पण चार्जिंग नाही 2 दिवस. शेवयाच करायला पाहिजे होत्या बाबा, पण भागीरथीनं बोटवं केलं. आता माणसं म्हणतील महाराज शेवया बोटवं एकच किंवा नाही नाही. इथं आजीबाई बसले तर आजीबाई बोटवर शेवय एक नाही. त्या बोटवं हातावरती करत होते त्याला बोटवं म्हणायची. आणि आता मांडळ्या मिशनी आल्या, त्याच्यात मिशनीत काय बी टाकून काय बी निघतंय. बरं की आता माणूसच मिशनीत घालायचा राहिलाय. काय बी सुशिक्षित झाली माणसं मोकळ्यातच काय नसताना. काय गरज नव्हती सुशिक्षित व्हाय. मांडळी आता माणसं चपातीला चपातीच म्हणा नाही. काय म्हणते ती, घ्या पोळी. भाताला भात म्हणा नाही ती का, घ्या राईस. कालवणाला कालवण. आता किती पहिला एक शब्द होता कालवणाला, काय होता सागर महाराज. वरड्यास शब्द सगळ्यात लय दिवसांनी ऐकाय भेटला का सगळ्यांनी ऐका. सगळ्यात लय दिवसांनी. आता कालवणाला कालवण म्हणना ती काय म्हणते ती भाजी. मांदळी सुशिक्षित झाली घरची. त्या दिवशी पुण्याला कीर्तनाला गेलो होतो 3 दिवस झालं. आणि एवढी सुशिक्षित माणसं झाली, लक्षपूर्वक ऐका किती सुशिक्षित झाली. जेवायला आम्ही बसलो. आज एकादशी आहे बरं का, लक्षपूर्वक ऐका. जेवायला बसल्यानंतर महाराज 10 बायताच्या खोलीत. आता माझ्यासारखा एवढी तरुण तडपदार इमारत बारकी आहे का माझी. असलं एक 5-6 गडी बसावलं 10 बायताच्या खोलीतच. आणि एवढूसा चपात्या. आता काय होणार आहे या इमारतीला एवढूसा चपाती. बघा एवढूशी. आता पुण्यातलीच एवढूशी चपाती. मी म्हणलं आता गाड्या घोटाळाच व्हायचा बघतोय बरं काय. आता मी बी म्हणलं त्या दरवाजाकडे बघायचं, कधी बिचारी ती चपाती घेऊन आपला तुकडा तुकडा मोडून खायचं. वैताग नको म्हणलं डोक्याला. तुकडा तुकडा मोडून खायचं. ती बिचारी दरवाजातनच म्हणायची, सागर महाराज काय हवं का, काय हवं का, काय हवं का. म्हणलं ही बिचारी काही याचे दिसत नाही बरं काही, मुंबऱ्यातनच बोलती. काय हवं का. म्या म्हणलं काय तुझं डोंबलं खावं का, जरा जवळ येऊन वाढीत आग्रह करू करू वाढ खाऊ दे जरा आम्हाला. महाराज ती बिचारी आली. माणसं किती सुशिक्षित झाली, पुढे जायचंय आपल्याला. चला माणसं सुशिक्षित किती झाली. बिचारी आली, ती आली चप्पल घालूनच वाढाय आली. म्या म्हणलं ताई साहेब चप्पल कशाला आणली. ती म्हणली महाराज ही आमची जेवाय वाढायची चप्पल आहे. म्या म्हणलं मग जेवाय वाढायची आहे म्हटल्यानंतर कशाला पायात घातली. तिनंच आपलं बंदाकडे धरून भात वाढायचा नाही वय मला. लय माणसं शिक्षित झाली. पण ऐका, माणसानं जुनं विसरून चालत नाही. माणसानं जुनं विसरू नाही. माणसाने जुन्या माणसांना विसरू नाही. ज्या माणसांना आयुष्यात कष्ट केले, संघर्ष केलाय, त्यांचा संघर्ष बघून आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी फलद्रुपता प्राप्त करून घ्यायची असते. जुनं विसरून चालणार नाही. जगद्गुरु तुकोबराय तर म्हणतात, देवा अरे आम्ही किती बी जुनं असू दे
पण तू का म्हणे देवा जुन्नतही माझी सेवा जुन्नतही माझी सेवा तुका म्हणे देवा जुन्नतही माझी सेवा जुन्यापाशी होतो जुनं विसरून चालत नाही सुशिक्षित झाले तरी जुनं विसरायच नाही आता चला बोटवं केलं पण बोटवं कोरडं खायचं कसं दूध आणण्यासाठी माझ्या भागीरथीनं हातामध्ये तांब्या घेतला गावामध्ये गेली पण दूध कुणी दिलं नाही का दूध लय महाग असेल कसं दूध चाललंय इकडे गाईचं दूध 30 असेल 40 नसेल सरकार मरल की 40 दिले हो जागची जागे हो शेतकऱ्याला एवढा दर आहे बाबा तवा नाही शेतकऱ्याला एवढा दर नाही 30 रुपये असेल 30 रुपये गाईचं दूध आणि म्हशीचं दूध एक नाही तर 60-70 पर्यंत असेल 50-60-70 या दरम्यान अलीकडं काय झाले कीर्तनामधून काही गोष्टी सांगाव्या लागतात म्हणून प्रत्येकाला मी सांगतोय प्रबोधनासाठी बरं का ऐका एकच मिनिटात सांगतो पुढे जाऊन आपण लगेच आपल्या भारत देशाला आपल्या शेतकऱ्याच्या गाईला दर का नाही ऐका आपल्या भारत देशाला 65 करोड लिटर दूध लागतं किती लागतं बोला ना हो तुम्ही आज आजार आहे काय तुम्ही मी आजार आहे तरी बोलतोय तुम्ही काय गप्प बसता 65 करोड लिटर दूध लागतं आपल्या भारत देशाला आपल्या भारत देशाचं कलेक्शन किती आहे माहितीये का फक्त 15 करोड दुधाचं कलेक्शन 15 करोड आहे भारत देशाचं आणि भारत देशाला लागते 65 करोड बोला खाली बसणारे आपल्या भारत देशामध्ये 50 करोड लिटर दूध येतं कुठनं भेसळ सगळीच्या सगळी भेसळ 50 करोड लिटर दुधामध्ये आहे एक आमदार संसदेमध्ये सागर महाराज उभा राहिला होता आणि त्यानं दोन्ही हातामध्ये महाराज पनीर घेतलं होतं तुम्ही बघितलं असेल तुम्हाला माहित असेल पनीर हातामध्ये घेतलं होतं दोन्ही हातामध्ये पनीर होते आणि तो म्हणत होता अध्यक्ष महोदय सांगा ह्यातलं खरं पनीर कुठलं आहे ते म्हणला कायच माहित नाही ह्याच्यामुळे तर म्हणला घोटाळा झाला शेतकऱ्याला दर नाही अहो आपल्या गाईच्या दुधाला दर का नाही कारण 50 करोड लिटर दूध बाबा भारत देशामध्ये भेसळयुक्त आहे केमिकलचं दूध माणसं पेते तरी माहिती नाही लोकांना सर्रास महाराज तुम्हाला माहित नसेल पनीर सुद्धा केमिकल पासूनच तयार होतं पनीर खाताना सुद्धा जरा जाग होऊन खा दूध घेताना शहरामध्ये तर वाटुळच झालंय म्हणा सगळं कायच राहिलं नाही पण ऐका मी काय सांगतोय जर तुम्हाला दूध प्यायचं असेल तर महाराज शेतकऱ्याकडून दूध घ्या पिशवीतलं कुणीही दूध पिऊ नका कारण का शेतकऱ्याकडून दूध घेतलं ना 4 पैसे शेतकऱ्याला मदत होईल आणि आपलं सुद्धा आरोग्य चांगलं राहील जर तुम्ही पिशवीतलं दूध पित असाल तर अंडरलाईन करून ठेवा तुम्हाला फुल स्टॉपच मिळणार आहे जर पिशवीतलं दूध पिला तर कोरोना नंतरचा सगळ्यात भयान रोग कुठला असेल तर कॅन्सर आहे महाराज दूध कुणी दिलं नाही म्हटल्यानंतर भागीरथी धावत पळत जगद्गुरु तुकोबारायांपाशी आली रडायला लागली जगद्गुरु तुकोबाराय सांगतात भागीरथी रडतेच का कुणी दूध दिलं नाही हातामध्ये तांब्या घेतला तांब्या हातामध्ये घेतला जगद्गुरु पदवी का प्राप्त झाली कशामुळे प्राप्त झाली कुठल्या नियमानं प्राप्त झाली लक्षपूर्वक ऐका हातामध्ये तांब्या घेतला आणि महाराज वेल्लेश्वराच्या मंदिरामध्ये गेले आता शिंगणापूरची यात्रा आहे हळद लागली का नाही देवाला लागली का हळद देवाला लागली ना महादेवाचं मंदिर आहे महादेवाचं त्या महादेवाच्या मंदिरामध्ये माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांनी प्रवेश केला बोला महादेवाच्या मंदिरामध्ये जाताना सगळ्यात पहिल्यांदा काय लागतं माय माऊलीवर आहो नंदे पण कशाचा आहे
अहो दगडाच्या नंदीवरती माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांनी थाप टाकली आणि त्या दगडाच्या नंदीचं दूध माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी काढलं. वेलेश्वरा ते पूजी इले दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. वेलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले. कशामुळे प्राप्त झाला एवढा अधिकार? नियमामुळे. महाराज आम्हाला सुद्धा नियम करायचा आहे, आम्हाला सुद्धा नियम करायचा आहे म्हटल्यानंतर महाराज म्हणले काय हरकत आहे नियम करायला तुम्हाला? महाराज आम्ही नियम केल्यानंतर आमचं होईल का चांगलं? अधिकार प्राप्त होईल आम्हाला? अधिकार प्राप्त होईल का म्हटल्यानंतर महाराज ऐका, होईल की अधिकार प्राप्त? काय हरकत आहे तुम्हाला अधिकार प्राप्त व्हायला? जगद्गुरु तुकोबारायांना सांगितलं महाराज अधिकार प्राप्त होईल. हो अधिकार प्राप्त होईल आम्हाला, पण नियम कुठला करावा लागेल? ऐका. काही साधक मंडळी म्हणला, एक जण म्हणला बाबा महाराज मला नियम बियम काय मला जमणार नाही. मग नियम? अरे तू एकादशी करशील, पंढरीची वारी, नामस्मरण वगैरे काय करशील का? ती म्हणला नाही जमायचं मला, माहिती का माहिती माझ्या माग हे कामामध्ये बुडावले, आता मरायची सवड नाही बघा महाराज मला. एवढी काम माझ्या माग लागली ती. सकाळचं उठलं की धुणं आहे, स्वयंपाक आहे, तुमचं नाही सांगत बर का? हा धुणं आहे सकाळचं, परत स्वयंपाक आहे, घरची काम आहे ती, रानातलं परत काम करावं लागते. कधी नियम जमणार आहे का? मग महाराज म्हणले बाबा तू कुठला नियम करशील? नामस्मरण करशील का? म्हणले नाही जमायचं. बरी एक काम कर, मग गंध तरी लावशील का? म्हणला ती बी आळस आहे, म्हणला मला नाही जमणार गंध लावाय. गंध लावाय सुद्धा आपली सुद्धा हिंदू धर्मातल्या लोकांना लाज वाटते महाराज गंध लावाय. ही शोकांती का हिंदू धर्माचे आहे? कळत सुद्धा नाही आपलाय का नाही? किमान महाराज घराच्या बाहेर निघताना आपल्या कपाळाला गंध पाहिजे. आपण हिंदू धर्मातली लोक आहे, कारण का आपल्या देवघरातला गंध आपल्या कपाळाला लागला पाहिजे का? कशासाठी? कमन. लक्षपूर्वक ऐका. आपण घरामधून निघताना जे आपलं कुलदैवत आहे ते वेशीच्या बाहेर आपलं रक्षण करत असतं कुलदैवत, आणि ग्रामदैवत हे गावामध्ये असल्यानंतर आपलं रक्षण करत असतं. मग गावामध्ये असल्यानंतर काय नाही हो, ग्रामदैवत करते रक्षण, पण किमान आपल्या कुलदैवताचा गंध तरी आपल्या महाराज कपाळाला असला पाहिजे. विठाला विठाला करायचं जमल का नाही? नियम नाही महाराज गंध लावाय जमणार नाही. मग काय करायचं? मग फक्त गंध बघायचा नियम मी करतो. काय का सर बाबा कर, काय अडचण नाही कर. आणि मला कुणा हा म्हणला आमच्या शेजारी वारकरी राहते ती, त्या वारकऱ्यांचा मी दररोज गंध बघीन. काय नाही वारकरी बाबा सकाळचा आंघोळ झाल्यानंतर महाराज काकडा भाला पहाटे काकडा झाल्यानंतर महाराज देवपूजा करायला बसायचे. गंध लावताना तो यायचा, कामाला जाताना यायचा, गंध बघायचा. बाबा रामकृष्ण हरी गंध बघितला आज, बरे भारी झालं. हा त्याला आनंद वाटायचा. नियम मी चालू ठेवलाय. पण एक दिवस झालं काय? ऐका, एक दिवस झालं काय? ते बाबा कशासाठी कामानिमित्त महाराज पुण्याला गेलं, शहरामध्ये गेलं, आणि अचानक ती सकाळी महाराज ती घरी गेलं वारकऱ्याच्या.
वारकरी काय घरी नव्हतं. घरच्यांना विचारलं कुठं गेलं वारकरी. बाबा सकाळीच गेलेले आहेत, कशा कामानिमित्त शहरामध्ये गेले. आता म्हणले घोटाळा झाला. बरं का, आता घोटाळा झाला, आता काय करायचं काय. महाराजांनी तर सांगितलंय नित्यनेम कर बाबा, आणि ही नित्यनेम केला की तुला लाभ होईल असं म्हटल्यानंतर महाराज नित्यनेम करायला काय हरकत नाही, पण आता बाबा शहरामध्ये गेलेत ना, आता करायचं काय. करायचं काय म्हटल्यानंतर बघू म्हणला चला पुढं. त्याच्या मनात राहिलं ती पुढं गेलं. पण महाराज आता दिवसा डोळ्यात चोरी व्हायला लागले. ते रातचं सोडून द्या, दिवसा माणसं घर फोडायला लागली. त्या चोरट्याचं सांगतोय आपलं नाही. चोरटी दिवसा महाराज एक बँक लुटली चोरट्यांनी. सोनं पैसे गाठोडं घेऊन 4 चोर पळत आले त्या डोंगरावनं खाली. आणि ही डोंगरावनं वर चाललं होतं. बर का, ऐका, डोंगरावनं वर चाललं होतं. 4 चोर महाराज खाली. त्यांच्या माग पोलीस गाडी वांग 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 करत येत होती. पोलीस गाडी येत आहेत म्हटल्यानंतर मायबापू ऐका, ही 4 चोर डोंगरातनं एका खाली उतरले आणि एका झाडाखाली बसले. आणि त्या झाडाखाली सगळं सोनं नाणं ठेवलं, पैसे ठेवले, पुन्हा रस्त्यावरती आली. पोलीस गाडी आली. पण येता येता ह्यांनी काय केलं माहितीये का, महाराज जसं सोनं झाडाखाली ठेवलं तसं एक जण म्हणला होय चुन्याची डबी आहे का तुझ्याकडे. मला हाय की. ती चुन्याची डबी काढली. महाराज ऐका, त्या चुन्याच्या डबीचा नाम ओढला. वारकऱ्याचा नाम ओढला सांगते चोरांनी. आणि महाराज चुन्याचा नाम ओढला. आणि मग पेपर शेजारी होता, ते पेपर जाळला आणि त्याचा बुका केला आणि बुका लावला. झालं ना वारकरी. वारकरी झालं. आणि रस्त्यावर येऊन उभा राहिलं. पोलिसाची गाडी आली. पोलिसांना वाटलं वारकरी आहे ती का नव्हती. त्यांना विचारलं वारकरी बाबा, बँक लुटून 4 चोर या दिशेने पळालेले तुम्हाला दिसले का. त्या 4 चोरांनी सांगितलं काय माहित नाही, आम्ही पंढरपूरला चाललोय. आम्ही पंढरपूरला चाललोय. लक्षपूर्वक ऐका, एवढा विश्वास महाराज वारकऱ्यांवरती आहे एवढं लक्षात असू द्या. वारकऱ्यांवरती सगळ्यात मोठा विश्वास आहे, कारण देव वारकऱ्याला कधी सुद्धा एकटं सोडत नाही. ऐका, चला पुढं. महाराज इथनं कोण गेलं का नाही, कोण दिसलं. पोलिसाची गाडी खाली गेली की तशी ही चोर महाराज खाली आली, झाडाखाली बसली. गाठोडं सोडलं. पैशाची वाटप चालू असताना ही चढत होतं डोंगर. नाम बघणाऱ्याचं सांगतोय आम्ही, ध्यानात जायला नाही तर मुसळ पाण्यात जायला. आपलं नाम बघणाऱ्याचं सांगतोय, ही चढत होतं डोंगर आणि ह्यानं खाली बघितलं तर महाराज ही 4 चोर पैसे वाटत बसली होती. सोनं घ्या, पैसे घ्या. आपण 4 टिपू केलं होतं त्या पैशाचं नोटच. कसं ह्याचं ध्यान गेलं महाराज चाललेलं ती. आणि त्यानं बघितलं महाराज त्या आंब्याच्या झाडाखाली बसलेली ही ती 4 जण. काय नाही यानं लांबनं बघितलं, फक्त ह्यांचा गण दिसला. मगाशी गण लावलेला चुन्याचा. त्यानं लांबनच काय म्हणाला माहितीये का, दिसलं 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 दिसलं. 4 चोर म्हणले आताच पोलिसाची गाडी गेली, घोटाळा होईल, आपण तुरुंगात जाईल, मग मार खाईल, घोटाळा होईल. त्यातला एक चोर काय म्हणला माहितीये का, इकडे ये, इकडे ये, इकडे ये, पाचवाटी पुकारतो, इकडे ये. महाराज ती जवळ गेलं बघतोय तर काय, नाही म्हणला. आणि बघ दिसत काय म्हणला, बघितलं 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 काय म्हणत होता, दिसलं 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 काय म्हणत होता. आव तुमच्या कपाळाचा गंध बघितला म्हणून दिसलं दिसलं म्हणत होतो. तुम्ही तर बँक लुटलेले, मला आताच कळालं. तुमच्या चौगाला मी पोलीस स्टेशनला देणार आहे. ते म्हणले हे बघ काय सुद्धा पोलीस स्टेशन तुझ्या पाया पडतो, सगळंच्या सगळं सोनं तुला ठेवू, पैसे सुद्धा तुलाच ठेवू. असं म्हटल्यानंतर महाराज ऐका, 4 चोर त्या ठिकाणी पैसे ठेवून पळून गेले. पण या ठिकाणी जो गंध बघणार आहे, ज्याला जगद्गुरु तुकोबारायांनी पाठवलं होतं, जा तू फक्त एक नियम कर गंध बघण्याचा. नुसतं गंध बघण्याचा नियम केला तर महाराज नाशिवंत धन सापडलं. हे धन घेऊन जगद्गुरु तुकोबारांपाशी आला. जगद्गुरु तुकोबारांपाशी आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, महाराज नुसतं गंध बघण्याचा मी नियम केला तर नाशिवंत असलेलं धन मला सापडलं. मग महाराज
मला असा काहीतरी नियम सांगा की जेणेकरून मला मुक्तीचं दार महाराज खुलं होईल, उघड होईल, मी मुक्ती प्राप्त होईल. मला असं काहीतरी सांगा. जगद्गुरु तुकोबर यांनी सांगितलं, तुला नियम सांगतो. जो माझ्या घराण्यात आहे तो नियम अभंगाचा पहिलं चरण. पंढरीची वारी नाशिवंत असलेलं धन सापडलं. महाराजांनी सांगितलं, आहे माझ्या घराण्याचा जो नियम आहे तो हा नियम तू कर. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करी तीर्थव्रत. महाराज पंढरीची वारी का करायची? लक्षपूर्वक आहे. काही लोक म्हणतात, महाराज आमच्या कुठलं नशिबात आहे तेव्हा आम्ही इकडेच कशाची वाऱ्या करू. कुणीतरी गावतं महाराज तुम्हाला आणि कुणीतरी म्हणतं इकडं इकडं देव पावतो, याव चला तुम्ही. भरलेच टमटम माणसाने लगेच. पण कधी पंढरपूरची वारी करणार नाही. आणि सहज महाराज कोणतरी म्हणलं का नाही गावचं वारकरी चला वारीला, तर माणसं म्हणते ती लय काम आहे ते आमच्या मागे. तुम्ही काय मोकळ्याला तावा मोकळ्याला? पंढरपूरची वारी सामान्य आहे का? काही लोक महाराज जगद्गुरु तुकोबारांपाशी आली, महाराज आम्हाला जमणार नाही हो वारी करायला. आमचं कुठलं पुण्य तवा एवढं उद्याला आलंय. ऐका बर का, महाराज सांगता काय काळजी करू नका हो, तुमच्या पुण्यानं पंढरपूरला जाऊ नका. तुमच्या पुण्यानं पंढरपूरला जाऊ नका. संतांच्या का पुण्यानं होईना पंढरपूरला जावा. बोला, संतांच्या का पुण्यानं होईना पंढरपूरला जावा. पुण्य उभे राहो आता, पुण्य उभे राहो आता, संतांच्या कारणे, संतांच्या कारणे
आमचं एवढं पुण्य नाही महाराज पंढरपूरला येण्यासाठी, तुम्ही सांगताय पंढरीची वारी. ऐका बर का, महाराज सांगतात तुमच्या पुण्याईनं नगू, संतांच्या का पुण्याईनं होईना. पुण्य उभे राहू आता संतांचे या कारणे, पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल. संतांच्या का पुण्याईनं होईना, पण पंढरपूरच्या वाटेला लागा बाबा हो. कारण का, हा 84 लक्ष योनीतून देह या ठिकाणी आलेला आहे. अहो एक एक योनी कोटी कोटी फेर आहे. मग लागे वारा मनुष्य देहाचा. अहो गाडं व्हायचं मरायचं, गाडं व्हायचं 1 कोटी वेळा, कुत्रा व्हायचं मरायचं, कुत्रा व्हायचं मरायचं 1 कोटी वेळा. अशा 84 लक्ष योनी फिरल्यानंतर मग लागे वारा मनुष्य देहाचा. एवढा मोठा नरदेह तुम्हा आम्हाला भेटलाय, किमान पुण्य राहून द्यावं. संतांच्या का पुण्य येणं व्हायना, पंढरपूरच्या वाटेला लागा, जरा जागवा जागवा. काही साधक मंडळी म्हणले महाराज हा तुम्ही सांगताय खरं संतांच्या का पुण्य येणं व्हायना, असं काय संतांचं उपकार आपल्या या सगळ्यांवरती आहेत. ऐका जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, काय सांगू आता, काय सांगू काय सांगू काय सांगू संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू काय सांगू काय सांगू आता संतांचे उपकार. अरे एवढं मोठं नियम तुम्हाला दिलं, करणं होत नाही. हा ऐका, अहो या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये आलेल्या जीवाला नियम महाराज कळत नाही तो. ऐका, हा कुत्र कधी कीर्तनाला येईल का? बोला की, गावाचं नाव काय? टोनपेवाडी. बोला, कुत्र कधी कीर्तनाला येईल का? कोंबडी कधी महाराज तुळशीला पाणी घालेल का? अय गाडाव कधी एकादशी करल का? नाही. गाढवाचं सांगतोय आम्ही, गाढवाचं.
गाढवाचं सांग एकादशी नाही करणार पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती पशु पक्षाला काय करतं महाराज नियम याच ही गडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोटे सगळ्यात ज्ञान महत्वाचं दिलं या शरीरामध्ये या देहामध्ये पण त्याचं आपल्याला महाराज त्याचं काय सुद्धा महत्वाचं राहिलं नाही पशु पक्षाला काय कळतं असं जे कुत्र महाराज कीर्तनाला येऊन बसायचं आणि असा बोबाटा झाला कीर्तनाला तोंडपेवाडीत कुत्र येत यावं कीर्तनाला हे की वाड्याच्या वाड्या महाराज भरून यायला लागल्या पाक रस्त्यापर्यंत महाराज माणसं बसायला लागली कीर्तनाला नव्हे कुत्र बघाय कुत्र बघाय वा यायची माणसं कीर्तनाला नाही कीर्तन करायला बघाय नाही 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 असाची बोबाटा झाला कुत्र येतय कीर्तनाला माणसं म्हणायची बघा घ्यावं 100% गेल्या जन्मातला कोणतरी कीर्तनकारच असला पाहिजे लागा कीर्तनकार कुठं काय कुत्र होत होय र माणसं काय बी डोकं चालवत आणि महाराज येच आमच्या महाराजां शेजारी पाकवाच्या शेजारीच बसायचं आणि लोकांना आनंद वाटायचा इकडं माणसांनी 7 ते 9 वेळ आणि 9च्या नंतरची जेवण ठेवलं होतं का जेवण वाढवावं लागलं ना कार्यकर्त्यांना लय लोक गोळा झाली पायंडाळी लोक जी गोळा झाली माणसं यायला लागली कुत्र बघायला आता करायचं काय इकडं वाढवली एक दिवस असं झालं की कुत्र जी आहे ना का हे असं जी दोन्ही मृदंगाचार्याने असा जे पकवाज वाजवला असा पकवाज वाजवला महाराज धक्काची टाकला तसं दुंपट फुटलं फुटू नका 9 वाजेपर्यंत 9 दुंपांची फुटलं तसं महाराज आमच्या दोन्ही मृदंगाचार्याने पकवाज महाराज आमच्या साखरवाड्याला निलेश महाराजांकडे न्याला म्हणजे निलेश महाराज हे काय सारखंच दुंपान पडतंय कणिक लावावं लागते महाराज म्हणले थांबा त्याला जी आतमध्ये मेनी लावली का नाही कशाला लागते कणिक तापच गेला कणिक मळा काय मळा एकानं तर मला त्या तिकडं गेलो होतो भागात एकानं तर मलाच देव आणून दिली म्हणला बघा महाराज ही पिटन तुमचं कणिक मळा नाहीतर आता सगळं उत्तच आहे कणकी साकता कणिक लाग ना कुत्र यायचं झालं बंद माणसं म्हणायला लागली नव त्या कुत्र्याला कोणी काय म्हणलं का काय कुणाव काय म्हणलं कोणी हाणलं त्या कुत्र्याला काय झालं आणि महाराज सकाळच्या पारीला ते कुत्र वड्याच्या कडेला दिसलं माणसांना वड्याच्या कडेला होतं गुरंढोरं तिकडं टाकली होती मिळालेली तिकडं गेलं होतं कुत्र म्हणजे कुत्र कशासाठी येत होतं माहितीये का इथं कणकीसाठी येत होत आणि सकाळी सकाळी लोकांना दिसलं लोक म्हणते ती नव रातचा महाराज तर इकडं वड्याला आहे ही वड्याला आहे मला सांगा पशु पक्ष्यांना काय नियम कळणार आहे तो नियम तुम्हा आम्हाला आहे ज्यांनी जीवनामध्ये नियम पत्करला महाराज नियम केल्यानंतर आम्हाला असा काय लाभ भेटेल लक्ष्मी वल्लभ तया जवळी ज्यांनी जीवनामध्ये नित्यनेम केलेला आहे मग नित्यनेम कुठला बी असू द्या महाराज आम्ही नित्यनेम केला का
दररोज तुळशीला पाणी घालतो आम्ही. दररोज उठल्यानंतर नामस्मरण आमचं असं असतं. ऐका, आम्ही दररोज उठल्यानंतर देवपूजा करतो. महाराज, मी दररोज उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर आई वडिलांचं दर्शन घेतो. काय हरकत नाही हो. कुठलाही एक नियम आपल्या जीवनामध्ये पाळायचा. असं नाही अजिबात. नाहीतर महाराज, आम्हाला सुद्धा नियम आहे. कुठला? टोनपेवाडी वीर, टोनपेवाडी वीर असला नियम नाही सांगितला. नामस्मरण जीवनामध्ये घडलं पाहिजे. वारी जीवनामध्ये घडली पाहिजे. देवपूजा जीवनामध्ये घडली पाहिजे. संतांची सेवा, वारकऱ्याची सेवा, आई वडिलाची सेवा, तुळशीला पाणी हे जीवनामध्ये नित्य नेम घडले पाहिजे. मग महाराज, आम्ही आमच्या जीवनामध्ये नियम करतोय. नियम केल्यानंतर देव आमच्या मागे उभा राहील का? राहील ना. का? ऐका, का राहणार नाही? भगवान, तुम्ही पंढरीच्या वारीला आधी या. अहो किती आनंद आहे महाराज. ऐका ना, आता माणसं कुठल्या बी नामस्मरणामध्ये रंगायला लागली. पण ऐका, जिवंत नामस्मरण एकच आहे मायबाप. असंख्य नामस्मरण आहेत, त्याबद्दल मी म्हणणार नाही. पण माझ्या वारकऱ्याचं नामस्मरण, जरी माझा वारकरी महाराज पंढरपूरला चाललेला असला तरी देवाचं नाव कधी घेत नाही. का कुठल्या वारकऱ्यानं देवाचं नाव घेतलंय? सांगा मला. लाईव्ह चालू आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, नामस्मरण. ऐका ना, आम्ही संतांचं नामस्मरण हा सुद्धा नियम जीवनामध्ये जरी पाळला तरी महाराज भगवान परमात्मा तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही महाराज. पण हे आपल्याला कळत नाही. नित्य नेम जीवनामध्ये जो करेल तो खरा सगळ्यात महत्वाचा वारकरी आहे महाराज. वारकरी नित्य नेम करतात महाराज. पंढरीची वारी महिन्याची महिन्याला वारी आहे. ज्याला जमत नाही किमान वर्षाला तरी वारी करा. ज्याला जमतच नाही कामानिमित्त वारकरी महाराज महिन्याची वारी करतो. ऐका, पण महाराज आम्ही जीवनामध्ये जगत असताना पंढरीची वारी करूच. दुसरा असा काही नियम आमच्या जीवनामध्ये देणार आहे का तुम्ही? महाराजांनी सांगितलं, ऐका, असंख्य व्रत या विश्वामध्ये, पण माझ्या वारकरी संप्रदायाने शास्त्रानं जे व्रत सांगितलंय ते तुम्ही तुमच्या जर जीवनामध्ये अवलंबलं तर महाराज तुम्हाला सुख भेटल्याशिवाय राहणार नाही. महाराज कुठलं व्रत आहे ते? अभंगाचं दुसरं चरण.
महाराज व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मृतमुखी नाम महाराज नामस्मरण करा एकादशी दिवशी नामस्मरण करायचं व्रत कुठलं एकादशीचं व्रत ऐका सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका कुठलं बी गुरुवार धरा सोमवार ठीक आहे वारकऱ्याचा सोमवार आहे पण कुठला बी दुसरा उपवास जास्त करायचा नाही कुठलं बी व्रत दुसरं करायचं नाही व्रत एकच शास्त्रानं सांगितलेलं व्रत एकादशी 24 एकादशी 5 पर्वणी काळ 24 आणि 5 29 30वा उपवास सुद्धा करायचा नाही नाहीतर तुम्हाला मार्गशीर्षाचं गुरुवार धरायची सवय आहे मायंदाळ महाराज त्याला फळ आणि पुस्तक तसलं 4-5 पुरी बोलवायच्या आणि जेवाय घालायच्या आणि त्यात काय लिहिलंय पुस्तकात मिठाचं सोनं झालं मिठाचं कुठं सोनं होतं का असं कुठल्या शास्त्रात लिहिलंय मिठाचं सोनं होईल म्हणून आव दुसरं आणि ती लक्ष्मी वैभवचं व्रत काय खरं नाही महाराज त्यात ती काय झालंय माहितीये का आपण निवळ अंधश्रद्धेत जागणारी लोक आहे कशासाठी तुम्ही ती लक्ष्मी वैभवचं व्रत पुस्तक घेऊन येता काही नाही त्याच्या जाग्यावर ज्ञानेश्वरीचं पूजन करा अहो तुम्हाला पुण्य मिळेल ते थोता नाही महाराज तुम्ही जे पुस्तक नाही ती लक्ष्मी वैभवचं व्रत काय सुद्धा खरं नाही ते मी लाईव्ह बोलतोय मला त्याचं कळतंय मी महाराज सागर महाराज वैभव लक्ष्मीचं व्रत तुम्ही आम्ही हे पुस्तक विकत घेतलं आणि ज्यानं छापलं तो करोडपती झाला सागर महाराज हा तो झाला करोडपती बाबा आणि आपल्याला त्यानं गुतावलं ह्यात वर्त करा हा त्याला 4 पोरी बोलवा जेवाय घाला काय हरकत नाही पण ऐका ज्ञानेश्वरीचं व्रत करा गात्याचं व्रत करा ना काय हरकत आहे करा ना व्रत ज्ञानेश्वरीचं काय हरकत आहे करायला 24 एकादशी 5 पर्वणी काळ 24 आणि 5 29 5 पर्वणी काळ ऐकून जावा नरसिंह जयंती वामन जयंती रामनवमी गोकुळाष्टमी आणि उत्तम शिवरात्र कळालं का मला लय तळतळायला लावू नका 5 पर्वणी काळ कळालं का आता जे रामनवमी खरं सांगायचा कुणी खोटं बोलायचं नाही रामनवमी कुणी खरं सांगायचं एकादशी सारखी धरली दनादन महाराज काय व्हायला लागले माहितीये का मी बाबा त्या दिवशी कीर्तन केलं दनादन लोक लापशीन भात खाती केलं सगळ्यात मोठं पाप आहे त्या दिवशी तुम्ही जर उपवास नाही केला तर नरकात जाणार आहे त्या दिवशी उपवास जर नाही केला तर दनादन माणसं लापशीन भात आणि जिलबी खाती 5 पर्वणी काळ मधला 1 पर्वणी काळ आहे रामनवमी हा नरसिंह जयंती वामन जयंती रामनवमी गोकुळाष्टमी उत्तम शिवरात्र ही 5 पर्वणी काळ 24 एकादशी असे 29 उपवास सांगितलेले आहेत 30वा उपवास धरायचा नाही मग महाराज हा उपवास महाराज एकादशीचा केल्यानंतर गायीन अहर्निशी मुखी नाम हे नामस्मरण आम्ही घेऊ कुठलं महाराजांनी सांगितलं दुसऱ्या तिसऱ्याच्या देवाच्या माग कशाला लागता बाबा माझा देव एवढा भोळा आहे त्या भोळ्या देवताचं नाव विठोबा रघुनाथ
घरी अनेकांना करी तीर्थ व्रत एकादशी करी उपवासी गायना हरनिशी मुखी नाम. महाराज या विश्वात सगळ्यात श्रेष्ठ व्रत म्हणजे व्रत एकादशी. जो आता दिवस आहे एकादशीचं व्रत सगळ्यात श्रेष्ठ. काय होईल महाराज व्रत एकादशीचं व्रत केल्यानंतर? ह्याच्यासाठी विज्ञानामध्ये सुद्धा लक्षपूर्वक आहे का? जी जास्त शिकली ती त्यांच्यासाठी सांगतो. कशासाठी एकादशी करायची? ज्यांना लय बुक शिकले ती ना त्यांनी लक्षपूर्वक आहे का? कशासाठी एकादशीचं व्रत करायचं? आपल्याला तर पुण्य मिळणारच आहे. पण ऐका, जे आपण दररोज अन्न आपण प्राशन घेतो, जेवण करतो, त्या अन्नातून जे कॅन्सरचे काही पेशी तयार होत असतात आपल्या शरीरामध्ये, त्या कॅन्सरच्या पेशी किमान एकादशी दिवशी तरी मारतात. त्याला जर महाराज अन्न पुरवठा जास्त झाला नाही की त्याच ठिकाणी ती ज्या कॅन्सरच्या पेशी तयार झालेल्या आहेत त्या जागची जागेवर, ही विज्ञानातलं सांगतोय मी. हा बरं का, लक्षपूर्वक आहे का? नाहीतर काय माणसं कशाला वाचवत एकादशी काय जास्त बुक शिकलेलं सांगतो. असं नाही करायचं. ज्या कॅन्सरच्या पेशी तयार झालेल्या आहेत, ज्या दिवशी त्या पेशींना अन्न भेटलं नाही की त्या पेशी जागच्या जागेवरती शरीरामध्ये मरून जात असतात. हे त्याच्याबद्दल महाराज विज्ञानातलं सांगितलं तुम्हाला. पण ऐका, व्रत एकादशी करीन उपवासी गायना हरनिशी मुखी नाम. नाम कोणी मुखामध्ये ठेवलं आणि त्यांचं काय झालं? महाभारतातला एक प्रसंग सांगून जातो आणि सेवेला आपण पूर्णविराम देऊ. बरोबर 9ला संपवतो, काळजी करू नका. ऐका, मला असं एक विचारायचंय, तुम्ही महाभारत रामायण कधी ऐकलंय का? ऐकलंय महाराज? कुठं तरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीला पहिलं लागायचं. कुणाच्यात तरी श्रीमंताच्यात पहिला टीव्ही असायचा, तिथं माणसं बघायला जायची आणि मग तिथं ती महाभारत लागायचं. तर ती महाभारत सुद्धा त्याची ध्वनी वेगळी होती, संगीत वेगळं होतं त्याचं. जरा थोडस तिरक जाईल, पण जरा म्हणतोच माझा घसा जरा बसलाय. ऐका, तुम्ही थांबता असं. ते महाभारतातलं एक संगीत ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीला लागायचं. महाभारत असं लागायचं. हा, संगीत लागल्यानंतर धावत पळत यायची महाभारत लागल्यानंतर. महाभारत रामायण आता ऐकायला आपल्याकडे सगळ्याकडे मोबाईल आला, पण बघायला टायमिंग नाही. पण ऐका, जाता जाता एका वाक्यामध्ये मी महाभारत रामायण सांगतो. एकाच वाक्यात रामायण, एकाच वाक्यात महाभारत. ऐका, रक्त जर रक्ताच्या विरोधामध्ये गेलं, रक्त जर रक्ताच्या विरोधामध्ये गेलं की महाभारत होतं, आणि रक्त जर रक्ताच्या कामाला आलं रामायण झाल्याशिवाय राहत नाही. हा, रामायण झाल्याशिवाय राहत नाही. आता ऐका, माझं ते माझं, समोरच्याच सुद्धा माझच, माझं ते माझं, दुसऱ्याचं ते बी माझच, ह्याला म्हणायचं महाभारत. आणि माझं ते भावाचं, भावाचं ते ही भावाचंच, ह्याला म्हणायचं रामायण. असा महाभारतातला एक असा प्रसंग आहे बर का. गायीन अहर्निशी मुखी नाम. कुणी नामस्मरण केलं असा कोण महाराज धनुर्धारी आहे? ऐका, भगवान परमात्मा महाराज पहुडलेले. देव कधी झोपत नाही. पहुडले असताना दुर्योधन पहिल्यांदा आला. तुम्हाला दृष्टांत ज्ञात आहे. दुर्योधन पहिल्यांदा आल्यानंतर महाराज देवाच्या पायापाशी बसायला पाहिजे होतं, पण पायापाशी दुर्योधन बसला नाही. दुर्योधनाला वाटलं सत्ता संपत्ती तारुण्य माझ्याकडे आहे, मला काय कशाची कमी आहे, पैसा जास्त आहे, सगळं जास्त आहे माझ्याकडे, मला काय गरज आहे. अलीकडची लोक सुद्धा तशीच वागते. ती सोन्याची साखळी म्हणलं तरी देवापाशी घेऊन जाते. ती हातात अंगठ्या सोन्याची साखळी आणि देवाच्या जाऊन पाया पडते. ती तिथं सोन्याची साखळी पुढे येते. सोन्याची साखळी इकडच भावकीला दाखवायची, देवाला कुठं? ती तुमच्या किती दिवस गळ्यात ठेवायची आणि कोणत्या दिवशी भावकीला काढायला लावायची ही देवाच्या हातात आहे. लय महाराज अहंकार कामाचा नाही. अहंकार झाला होता दुर्योधनाला. दुर्योधनाला देवाच्या डोक्यापाशी येऊन बसला, अर्जुनाला देवाच्या पायापाशी येऊन बसला. ऐका, दोघं बसलेले आहेत, संभाषण चालू, दोघांचं संभाषण चालू झालं, देव जागे झाले. जागे झाल्या देव उठून बसले. सगळ्यात पहिल्यांदा कोण दिसलं? अर्जुन. अर्जुना कधी आलास बाबा? मागणं दुर्योधन म्हणतो, देवा अरे पहिल्यांदा मी आलोय पहिल्यांदा. बरं ठीक आहे, कशासाठी आला रे तुम्ही? उद्या युद्ध चालू होणार आहे
आणि तुमची मला मदत पाहिजे. दोघांनी सांगितलं, देवानं सांगितलं तुम्ही दोघं मला सारखा आहे, तुम्ही दोघं मला सारखा आहे. एक काम करा, माझं सगळं सैन्य एकीकडे राहील, मी एकटा एकीकडे राहील. ते विचार युक्तीच्या गोष्टी सांगेल, हातामध्ये शस्त्र धरणार नाही. दुर्योधनानं सांगितलं देवा हातात मध्ये शस्त्र धरणार नाही, चार युक्तीच्या गोष्टी सांगेल. काय करायचं देवाला? सैन्य घेतलं, महाराज तिथनं निघून गेला. सैन्य घेतला, निघून गेला महाराज, थांबला सुद्धा नाही. पण ऐका, अर्जुनाला विचारलं, अर्जुना तुला काय पाहिजे? अर्जुनानं सांगितलं देवा, अरे बाबा आख्या कुळानं माझी तुझी सेवा केलेली, माझ्या आख्या कुळानं. पाहते पांडव अखंड वनवास, परित्या देवासी आठविती, परित्या देवासी आठविती, आठविती. पाहते पांडव अखंड वनवास, माझ्या अख्ख्या कुळानं देवा तुझी सेवा केलेली आहे, म्हणून तर तू आमच्या घरी आहेस. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना. अरे द्वारकेचा राणा पांडवा घरी, देवा अरे तुझ्याशिवाय मला कुणी सुद्धा नको. असं म्हटल्यानंतर भगवान परमात्मा अर्जुनापाशी आला. पण ऐका, युद्धभूमीवरती रणावरती अर्जुनाच्या रथाचं सारथ्य श्रीकृष्ण भगवान परमात्मा करत होता. ध्वजस्तंभावरती कोण आहे? सागर महाराज नाही तर मारुतराज मंदिर आहे काय? असं केल्याने मला सागर महाराज ध्वजस्तंभावरती गेलं. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य महाराज श्रीकृष्ण भगवान परमात्मा करत आहे. ध्वजस्तंभावरती माझे मारुतराज. पण ऐका, असंख्य बाण त्या रथाला लागत होता अर्जुनाच्या. महाराज अर्जुनाला माहित नव्हतं की रथाला किती बाण लागते. कशामुळे? का ध्वजस्तंभावरती मारुतराज, रथामध्ये साक्षात भगवान परमात्मा आहे. त्याच्यामुळे लक्षात येत नव्हतं महाराज किती बाण लागते रथाला. तरुण मंडळी कीर्तनाला आले, जाता जाता एक माझं वाक्य ऐकून जावा. अर्जुनाला माहित नव्हतं किती रथाला बाण लागतात. का? कारण त्या रथामध्ये साक्षात देव होता, श्रीकृष्ण भगवान परमात्मा. मुली कीर्तनाला आलेल्या आहेत, माझ्या बहिणी कीर्तनाला आलेल्या आहेत, भाऊ कीर्तनाला आलेल्या आहेत. सगळ्यांनी ऐका, अर्जुन रथामध्ये होता, अर्जुनाला असंख्य बाण लागत होतं, पण लक्षात येत नव्हतं किती बाण लागतं. ते बाण येत होतं, पण देव साक्षात रथामध्ये असल्यामुळे कळत नव्हतं. माझं वाक्य सगळ्यांनी ऐका. तरुण मंडळी, आपलं घर म्हणजे एक रथ आहे बाबा, आपलं घर म्हणजे एक रथ आहे, आणि त्या घरामध्ये असलेला बाप म्हणजे श्रीकृष्ण भगवान परमात्मा. जोपर्यंत बाप घरामध्ये महाराज, तोपर्यंत किती दुःखाचं बाण बाबा आपल्या घराला लागते. घरच्या लेकराला माहिती नसतं महाराज, घरच्या लेकराला माहिती नसतं. ते फक्त आणि फक्त महाराज बापालाच माहिती असतं. का? बाप हा देवाप्रमाणे महाराज घरामध्ये संरक्षण करत असतो. ऐका, अर्जुनाला काय माहित आहे? पण कर्णानं समोर बाण लावला, काही क्षणामध्ये तो बाण येणार, अर्जुनाच्या कंठावरती लागणार. बरोबर नेम धरला होता. कर्णानं बाण सोडला महाराज, बाण आलेला आहे, पण देव पुढे होता महाराज. का? देव पुढे असल्यामुळे लक्षात आलं देवाला बाण आलेला आहे, अर्जुनाच्या कंठावरती लागणार. पण महाराज अर्जुन सामान्य नव्हता. अर्जुनाला का वाचवला? लक्षपूर्वक ऐका, अर्जुनाला का वाचवला? कारण भगवान परमात्मा जरी रथामध्ये असतील, अर्जुन जरी मागे उभा राहिलेला असेल, तरी सुद्धा अर्जुन भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत होता, करत होता नामस्मरण. बाण आला, देवानं फक्त अंगठ्यानं रथ खाली दाबला. जसा अंगठ्यानं रथ खाली दाबला तसा रथ रुतला जमिनीत. बाण आला ना अर्जुनाच्या मुकुटाला लागला, मुकुट पडला खाली. देव सांगतात अर्जुनाला, अर्जुना खाली उतर. अर्जुन उतरना. देवा आपलं काय ठरलंय?
महाभारतामध्ये मी असा एकच पट्टे आहे, ती बी देवाच्या मांडीवरती पाय देऊन खाली उतरतो देवा. देव म्हणाले बाबा खरंय, पण आता तरी खाली उतर, मी परत बघू काय असेल ती. नाही नाही, मी असा एकच पट्टे आहे, ती देवाच्या मांडीवरती पाय देऊन खाली उतरत होता अर्जुन. कसा तरी अर्जुनाला खाली उतरवला. ऐका, अर्जुनाला खाली उतरवला आणि देवाने शेवट खाली उडी मारली. जशी खाली उडी मारली तसं महाराज रथ धडधड धडधड पेटायला लागला. पेटायला लागल्यानंतर अर्जुनानं बघितलं रथ पेटतोय. त्यावेळेस भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं. अर्जुन सांगतो देवा तुम्ही मला वाचवलं. अरे अर्जुना, तुला वाचवायचं कारण वेगळं आहे. कारण का, अरे तू झोपला तरी श्रीकृष्ण जे कृष्ण असा ध्वनी निघत होता. एवढं अर्जुन एवढा नामस्मरण करत होता. म्हणून लक्षपूर्वक आहे का, देवानं रथ सोडला आणि रथ पेटला. जाता जाता एक वाक्य ऐकून जावा. तसं शरीर रूपी रथ म्हणजे ही आपलं शरीर आहे. शरीर म्हणजे एक रथ आहे आपलं. या शरीर रूपी रथातल्या देवानं जर खाली उडी मारली तर ध्यानात असू द्या, एक दिवस शरीर रूपी रथ सुद्धा आपल्या पोटचा पोरगा पेटावणार एवढं लक्षात असू द्या. महाराज सांगतात नामस्मरण सामान्य नाही. कारण का, हे नामस्मरण तुमच्या मुखामध्ये घ्या अभंगाचं शेवटचं चरण.
सागर माऊली नागराज माऊली नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवासी गायन हरनिशी मुखी नाम असो कुठलीही गोष्ट वेळेमध्ये असावी बर का म्हणून या ठिकाणी 50वा सुवर्ण महोत्सव सोहळा आपल्या गावाने संपन्न केलेला आहे आणि या 50व्या सुवर्ण महोत्सव सोहळ्यासाठी सगळी या ठिकाणी महाराज साक्षीदार आहेत बर का 50व्या सुवर्ण महोत्सवाची म्हणून तुमच्या गावाच्या चरणावरती साष्टांग दंडवत ठेवतो असाच वारकरी परंपरा जपून ठेवा वारकरी परंपरा जपून ठेवा म्हणून समस्त टाळकरी असतील गायक असतील वादक असतील समस्त बालगोपाळ असतील सर्वांच्या चरणाचं दर्शन घेतो जे काय चुकीचं असेल ते माझे मला परत करा जे काय बरोबर असेल ते माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण वैकुंठवासी महाराष्ट्राचं पारमार्थिक वैभव नामदेव आप्पा शांगावकर आप्पांच्या चरणी आणि तुकाराम महाराज गुराडे बाबांच्या चरणी या ठिकाणी समर्पित सेवा करतो याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो सगळ्यांनी टाळी वाजवायची नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव ठेवा खाली कुठं बी ठेवू नका.